पप्पा, हा बेटा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कामगारांच्या संदर्भात काय योगदान होतं? मी तुला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बेटा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळामध्ये कामगार मंत्री म्हणून कार्यरत होते 1942 ते 1946 दरम्यान. आणि या काळामध्ये त्यांनी कामगारांच्या संदर्भामध्ये, कामगारांच्या विकासासंदर्भामध्ये अनेक क्रांतिकारक असे कायदे केले. आणि तुला मी हे पण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 1936ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंडियन लेबर पार्टीची स्थापना केली. आणि या इंडियन लेबर पार्टीच्या माध्यमातून जे जे निवेदन त्या काळी ब्रिटिश गव्हर्नमेंटला जे दिले, ते कामगार मंत्री झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले निवेदन प्रत्यक्षामध्ये कायदे करून राबवण्याचा प्रयत्न केला. आणि तुला आश्चर्य वाटेल, तुला सांगतो की बोनसचं तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुला सांगितलेलंच आहे. ही एक गोष्ट झाली. दुसरं, कामाचे तास जे आहेत 8 तास, म्हणजे आताच्या सरकारने हे तास जे 8 तास दिलेले होते ते वाढवून त्याच्यामध्ये 12 तास असा बदल केलेला आहे. परंतु मूळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी संकल्पना त्या काळामध्ये होती, 8 तासाचे काम ड्युटी असेल, कामगारांची सुरक्षा असेल, कामगारांच्या आरोग्यासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे तयार केले. आणि इतकंच नाही बेटा, तर सेवानिवृत्तीनंतरचे लाभ असतील, EPFचं त्यांचं पेन्शन असेल कामगारांचं, कामगार विमा वगैरे, भविष्य निर्वाह निधी. आणि त्याच्यानंतर कंपनी कायदा 1934 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड बदल त्याच्यामध्ये केले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज जी पेड रजा मिळते कामगारांना, तर ही पेड रजासुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देणगी आहे. त्याच्यामध्ये सुधारणा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्यायाच्या भावनेतून कामगारांना फक्त वेतन नव्हे तर सन्मानजनक जीवन जगण्याची हमी या उद्योजकांनी दिली पाहिजे, अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतिकारक कायदे केले. जागतिक लेबर संघटनेच्या कराराची, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, तर ह्या आंतरराष्ट्रीय जागतिक लेबर संघटनेच्या कराराची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी जेव्हा बाबासाहेब करत होते, आणि जेव्हा त्यांना प्रत्यक्ष कामगार मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्यांनी तेव्हा कामगारांच्या संदर्भामध्ये जे जे काही कल्याणकारक कायदे करता येतील ते केले. आणि आज जे कामगार त्याचा लाभ घेतात, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लक्षात आलं बेटा तुझ्या?